आपण मेगा फिनाले मॅच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं मेगा फिनाले मॅच मध्ये तब्बल 3 विकेट काढले, 7 धावा खर्च केल्या, तो जीत पाटील ठरलाय मेगा फिनाले मॅच मॅन ऑफ द मॅच। टायगर ऑफ वडगर त्याची डरकाली नक्कीच संपूर्ण माडकुली गावामध्ये देखील दुमदुमलेली आहे। तो वडगरचा टायगर ठरलाय अंतिम सामन्यामधील सामनावीर मॅन ऑफ द मॅच। आणि देवू भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे। मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो अंतिम सामन्यामधील जीत पाटील टायगर ऑफ वडगर ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळली होती। जीत नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तू पटकावलेलं आहे आणि संघाने विजेतेपद देखील पटकावलेलं आहे, काय वाटतंय? पहिल्यांदा तर माझ्या पूर्ण टीमचा मी आभारी आहे, कारण या प्रथम पारितोषिकासाठी मी गावच्या जवळजवळ 2 वर्ष मी वाट बघितली आहे आणि गावासाठी मला फायनल काही पण करून जिंकायची होती। 2 वर्ष मला वाट पाहायला लागली, त्यात मला आज यश मिळालं आणि मी काही खेळाडूंचा धन्यवादसुद्धा देतो। आवी पाटील आमचे सिनियर खेळाडू आहेत, आज दीपक पाटील नाही आहे टीममध्ये। दीपक पाटीलला सर्वात जास्त कमी दीपक पाटीलची खलते का तो नाही आहे टीममध्ये, कारण तो पूर्ण टीम हँडल करत होता। पण आम्ही यंग पोरं मिळून यावर्षी स्टार्ट केला आणि 4थ्या टुर्नामेंटमध्येच आम्हाला फायनल मिळाली। पण खरं दीपक पाटीलला खूप मिस केलं या पूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही, कारण कुठे काही क्षणावर जेव्हा असं वाटायचं की कोणतरी एक खेळाडू पाहिजे जो पूर्ण टीम हँडल करेल, पण खरंच त्याची कमी भासत होती, खरंच त्याची नक्कीच जीत पाटील हा होता नक्कीच फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्या घरी देखील एक गुड न्यूजचा थोड्याच दिवसात येणार आहे। आपण स्वागत आणि सन्मान करूयात आमचे ऑफिशियल स्कोरर ज्यानं गेले 4 दिवस अप्रतिम वर्क केला, तो स्कोरर धनाजी पाटील उर्फ मास यांचा आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत। नक्कीच वासुदेवजी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आमचे स्कोरर गेले 4 दिवस जबरदस्त स्कोरिंग केली, प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक स्कोर त्यांनी अपडेट केला आणि नक्कीच त्यांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, हा स्कोरर फक्त जेवणाच्या वेळीच सामन्याच्या कक्षामधून उठतोय। नक्कीच आपण बघा एक्सपर्ट स्कोर मॅटर गोल्डन मेकर आणि त्यानंतर व्हॉइस ऑफ पिंपळगर ज्यांचा आवाज आपण 2 दिवस ऐकत होतोय साहिल शेलके आणि हे सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आमिर भोईर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे सहकारी समालोचक साहिल शेलके यांना सन्मानित करायचं, ज्यांचा स्वीट व्हॉइस आपण गेल्या 2 दिवसापासून ऐकत होतो। खरं तर मित्रांनो हे 3 in 1 आहेत, एक उत्कृष्ट गुणलेख आहेत, स्कोरर आहेत, त्यानंतर कॉमेंटेटर आहेत आणि ऑपरेटर देखील आहेत। त्यांचा स्वीट व्हॉइस गोड आवाज आपण गेल्या 2 दिवसापासून ऐकत होतो। त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत ज्यांच्या आवाजाविना ग्रामीण क्रिकेट स्पर्धा अपुरी आहे असे व्हॉइस ऑफ भिवंडी सुभाष धुमाळ सर यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मी रुपेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सुभाष धुमाळ सरांचा टाळ्या झाल्या पाहिजेत, प्रत्येक ग्रामीण संघाची रिपोर्ट असते सुभाष धुमाळ सरांकडे। नक्कीच तुमच्या मोबाईलवरती देखील अगदी थोड्याच वेळामध्ये येईल, तुमचा रँकिंग नंबर 1 आला तो सुद्धा येईल, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर हे देखील तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती थोड्याच वेळामध्ये येतील। त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत आमचे पंच प्रल्हादजी पाटील सर। प्रल्हाद पाटील सर आपण यायचं आहे। मी प्रभाकर दादा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा स्वागत करायचा आहे। त्यानंतर निकलेशी बजागे सर आपण देखील यायचं आहे। आमचे ऑफिशियल पंच 3 पंच 3 पिलर होते या स्पर्धेचे, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय। मी चंदू माई साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय निकलेश बजागे सरांचा।
आणि त्यानंतर स्वागत आणि सन्मान करूयात दिनेश भांबरे सर यांचा देखील ऑफिशियल पंच देवकृष्ण कोहिर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. दिनेश भांबरे सर ऑफिशियल आमचे पंच. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करूया आमचे संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी मदत केली ते आमचे प्रभाकर दादा. या आपण आपला देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. प्रचंड मेहनत या एका स्पर्धेमागे असते आणि त्याच्या मागे हा चेहरा होता. प्रभाकर दादांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. देवकृष्ण भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत DJ अभि, ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, आमचा आवाज पोहोचवला. चंदूमाई साहेबांना विनंती करेन आपण DJ अभिचा सन्मान करायचा आहे. ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. अप्रतिम डिस्क जॉकी DJ अभि. तर मित्रांनो आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. आपण सर्वप्रथम देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले स्वर्गीय मधुकर बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री वासुदेव मधुकर भोईर साहेबांनी. नक्कीच बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी उल्लेख करेन यश पाटील ज्यानं 5 विकेट घेतले, विघ्नेश पाटील ज्यानं 5 विकेट घेतले, केतन पाटील ज्यानं 5 विकेट घेतले, आयुष पाटील यानं देखील 5 विकेट घेतले आणि रोहित पाटील यानं देखील 5 विकेट घेतले. परंतु या सर्वांना बीट करत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोज टू, मी ज्याचा नेहमीच उल्लेख का करतोय, या ज्याचं प्रदर्शन असतं नक्कीच नेहमीच जो सीमारेषेचा घडवतोय दर्शन, फलंदाजा आल्यावर या गोलंदाजा आल्यावर चांगलं करतोय प्रदर्शन, तो दर्शन ठरतोय. दर्शन पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी वासुदेवजी भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी द्यायची आहे. दर्शन पाटील सर्वाधिक 6 विकेट या स्पर्धेमध्ये त्याने नक्कीच झटकावले आहेत आणि चांगलं प्रदर्शन दर्शन याचं संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर आपण देणार आहोत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि हेच पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले स्वर्गीय मधुकर बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री वासुदेव मधुकर भोईर साहेबांनी. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि केसेस कोण असेल? टीम गावदेवी वडगर संघाचा नाहीये, टीम जयदुर्गा सुरई बी संघाचा रोनक वजे इज अ बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन मंडळाचे अध्यक्ष रुपेलजी म्हात्रे साहेबांना, आपण पुढे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. तब्बल 85 धावा वैयक्तिक बनवल्या, एका स्पर्धेमध्ये 85 धावा बनवणं एक मोठी अचीवमेंट आहे. रोनक वजे ठरला आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. हे आपण पाहू शकता बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये रोनक वजे ठरलेले आहे. त्यानंतर आपण देऊयात चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं स्वर्गीय कोंडीराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद कोंडीराम भोईर साहेबांनी. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जय दुर्गा सुरई ए संघ. आमिर भोईर साहेबांना विनंती असेल की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज नक्कीच आपण पाहतोय.
चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. जयदुर्गा सुरई ए संघाला अप्रतिम खेळ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपण देणार आहोत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे या स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ मोठोलगावचे पोलीस पाटील उत्तम दत्तू पाटील साहेबांकडून. आणि पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन चंदू माली साहेबांना की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते या हे आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज ही पारितोषिक दिले जातील. आणि संघाचं नाव आहे, एकाच गावामध्ये 2 ट्रॉफ्या जात आहेत. जयदुर्गा सुरई बी या आपण अप्रतिम खेळ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. सेमीफायनल पर्यंत धडक मारली परंतु फायनलचे दार ते ठोठावू शकले नाहीयेत. वेल प्लेड बॉईज. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जयदुर्गा सुरई बी संघ. त्यानंतर द्वितीय पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. आणि पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ मोठोलगावचे पोलीस पाटील उत्तम दत्तू पाटील साहेबांकडून. आणि पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन देवू कृष्ण भोईर साहेबांना की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते या आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिलं जाईल. आणि संघाचं नाव द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिशान 11 जय बजरंग भाबाळे बी या आपण या स्पर्धेमधील रनरअप संघ आपण पाहतोय या दिशान 11 भावाले बी रुपेशजी म्हात्रे आणि नंदेजी म्हात्रे फॅम टीम हा संघ आपल्याला या स्पर्धेमधील उपविजेता संघ पाहायला मिळतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वात मौल्यवान पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. आपण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच 3 पारितोषिक आहेत. खरं तर आपण पाहतो आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर A1 आगरी बॅट आणि कूलर. आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या स्वर्गीय परशुराम गुलाब माले यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद परशुराम माली साहेबांनी. त्यानंतर A1 आगरी बॅट आम्हाला स्पॉन्सर केलं आहे सचिन जवन माली साहेबांनी. आणि कूलर आम्हाला स्पॉन्सर केलं आहे केतन दामो माली साहेबांनी. ही 3 पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीज खेळाडू आणि गेस कोण असेल? येस, धावा 62 आहेत, विकेट 9 आहेत. आता बोला कोण असेल? येस, जयदुर्गा सुरई बी संघाचा अतुल पाटील मॅन ऑफ द सिरीज. 62 धावा आणि तब्बल 9 विकेट. वासुदेव भोईर साहेबांना तसेच अमेर भोईर साहेबांना आपण पुढे या. 3 पारितोषिक आहेत कारण आपण पाहतोय A1 आगरी बॅट, त्यानंतर ट्रॉफी आणि आणखीन रुपेश म्हात्रे साहेब आणि प्रभाकर भोईर साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील पुढे या. हे आपण पाहू शकता तब्बल 3 पारितोषिके आपण पाहतोय. या कूलर जे केतन दामू माली साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर, A1 आगरी बॅट सचिन जयवन माली साहेबांच्या माध्यमातून, अरविंद परशुराम माली साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी. चंदू माले आणि देवू भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते बॅट द्यायचे. A1 आगरी नक्कीच आपण पाहतो एक नवीन ब्रँड मार्केटमध्ये आलेला आहे आणि आगरी माणसासाठी नक्कीच हा ब्रँड खास बनवण्यात आलेला आहे. A1 आगरी का बल्ला मचाएगा हल्ला. त्यानंतर संपूर्ण व्यासपीठाला विनंती असेल. खरं तर आपण पाहतो प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय संतोष कैलास माली यांच्या स्मरणार्थ श्री हरेश कैलास माली साहेबांकडून. चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित खासदार बाय मामा चषक 2024 चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघाचं नाव गावदेवी बडगर.
कॉंग्रॅच्युलेशन